पुण्यश्लोक अहिल्यादेवी कर्जमाफी योजना 2026 ज्या शेतकऱ्यांच्या पहिल्या आणि दुसऱ्या यादीमध्ये नाव आले त्यांच्यासाठी आनंदाची बातमी। आता ज्या शेतकऱ्यांची केवायसी कंप्लीट झाली अशा शेतकऱ्यांना उद्या म्हणजेच मंगळवारी कर्जाची जेवढी पण रक्कम आहे 2 लाखाच्या आत तर तेवढी त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। म्हणजे आपलं जे कर्ज आहे तर ते पूर्णपणे नील होणार आहे। आता ज्या शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत पहिल्या आणि दुसऱ्या यादीमध्ये नाव येऊन देखील केवायसी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर केवायसी जी आहे तर ती करून घ्या। त्याचबरोबर आता नवीन जे शेतकरी असणार आहेत त्यांचे पुढील यादीमध्ये नाव येणार आहे। जवळपास 94,000 शेतकऱ्यांचे ITR भरण्याचे रेकॉर्ड सापडलेले आहेत। असे 94,000 शेतकरी जे आहेत तर ते या योजनेतून अपात्र ठरवण्यात आलेले आहेत, कारण त्यांनी जो ITRचा आहे तर तो भरलेला आहे। आता पुढील बातमी जी आहे तर ती सविस्तर बघा। उद्यापासून कर्जमाफीचे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत। शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार आहे। 16,94,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। आयकर भरणारे 94,000 शेतकरी अपात्र ठरल्याची सूत्रांकडून माहिती सुद्धा मिळते। राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत 94,000 प्राप्तिकर भरणारे शेतकरी अपात्र ठरलेत, तर या योजनेतील उर्वरित 16,94,000 पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यामध्ये आता येत्या मंगळवारी एकाच वेळी 7,000 कोटी रुपये जमा केले जाणार आहेत। त्यामुळे आता या शेतकऱ्यांचा पुन्हा पीक कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे, अशी माहिती सहकार विभागातल्या सूत्रांनी दिली आहे।